आमच्या समाजामध्ये काय कुठं संडास मुतारी हे चीज असावं आता का बाकीचं काय प्रश्न नाही. मुलगुंडे जाता तुम्हाला काय वाटते? मुतारीचीच व्यवस्था नाही, बाकी सगळं अजितबाईंनी रस्ते गटारी लाईट स्ट्रीट लाईट वगैरे सगळं केले. जनावर बांधले तेवढी काढून टाकली पाहिजे. फुटपाथ जायसाठी आहे का जनावर बांधायसाठी हेच कळण झालं. काय अडचणी नाही त्या. पाणी व्यवस्थित, संडास बाथरूम हे सगळं व्यवस्थित आहे. ईश्वरपूर शहरामधील आपण उदय चौकामध्ये आहोत. इथं काही स्थानिक मतदार आहेत, काही स्थानिक नागरिक आहेत, वयस्कर आहेत, तरुण आहेत. तर नेमकं त्यांना विचारूया कशा पद्धतीच्या काय समस्या आहेत आणि काय त्यांच्या अडचणी आहेत आणि कोण ते दूर करू शकतात आपण त्यांना विचारूया. मामा काय नाव आपलं? संपतराव बाबूराव जाधव. आपलं नाव? मयूर अर्जुन जाधव. आपलं नाव? दीपक देसाई. आपलं? अशोक जाधव. काय वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही किती रोज झालं मतदान करताय लोकांना, आता निवडणूक उद्या आल्या तोंडावर, तुमच्या काय समस्या आहेत तुमच्या या भागातल्या? आमच्या समाजामध्ये काय कुठं संडास मुतारी हे चीज असावं आता का बाकीचं काय प्रश्न नाही. असं आहे ते. तुम्हाला काय वाटतं काय अडचणी आहेत तुमच्या इकडच्या भागातल्या? काय अडचणी नाही त्या. पाणी व्यवस्थित, संडास बाथरूम हे सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला काय वाटतं काय समस्या आहेत इकडच्या? समस्या फक्त इथं मुतारीचीच व्यवस्था नाही, बाकी सगळं अजितबाईंनी रस्ते गटारी लाईट स्ट्रीट लाईट वगैरे सगळं केले. पाण्याचा प्रश्न सगळा ओके मध्ये आहे. आहे. तुम्हाला काय वाटतं काय काम झालं पाहिजे लवकर इथं करायचं म्हटलं तर? आता काय मुतारी हेच चीज, बाकीचं काय नाही. सगळं रस्ते झाले, सगळं झाले. बाकीचं काय प्रश्न नाही. पाणी आहे. त्या फुटपाथवर जनावर बांधले तेवढी काढून टाकली पाहिजे. फुटपाथ जायसाठी आहे का जनावर बांधायसाठी हेच कळण झालं. इथं कोण न्याय देऊ शकतं? मुलगुंडे जाता. निवडून जाता. तुम्हाला काय वाटते? आम्हाला हे डांगेच की. दोघांना पण वारसा आहे, राजकीय वारसा आहे. सर. दोघांनी पण प्रशासनात काम केलंय. केलंय. आता आपण मलगुंड दादा म्हणताय का बरं त्यांच्यावर विश्वास का? बोला की. त्यांच्या वडिलापासून बोला फलफल. हे कार्य करायचं कसं हे मुलगुंडे दादाकडे शिकाव. त्याच्या वडिलांना पण म्हणजे ते पण नगराध्यक्ष होते ना काय? काय ते किती वर्ष होते काय? 5 वर्ष होती. पण त्यांच्या कामाची पद्धत तुम्ही बघितली असेल. कशी पद्धत होती कामाची? आहे एक नंबरची पद्धत. काय नाव त्यांचं? आनंदराव मुलगुंडे, संभाजी मला संभाजी मुलगुंडे. आता त्यांचेच गुण यांच्यात आहेत का दादांच्यात? हाय. हाय काय दादांच्यात आहे. तर तुमचं आणि त्यांच्या वयात किती अंतर आहे? मलगुंड दादाच्या तुमच्या वयात साम्यच आहे काय? नाही. का तुमच्या- नाही नाही माझं वय कमी आहे त्यांच्यापेक्षा? ना. दादांचं वय जास्त आहे. कोण दादा? मलगुंडे दादा. मुलगुंडे दादा. आनंदरावचं वय कमी. होय. तुम्ही मोठे आहे का त्यांच्यापेक्षा? सर येत काय त्यांचा तुमचा संपर्क होतो का कवा? कवा तर होतो. काय वाटतंय त्यांच्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला? काय नाही त्यांची काम करण्याची उमेद दांडगी आहे. मुलगुंड दादाची? हा. होय. काय म्हणजे असं उमेद आहे म्हणजे काय वाटतं? का त्यांचा कार्यकाळ बघितलाय का तुम्ही त्यांच्या त्यांच्या त्यावेळेचा कार्यकाळ कसा होता त्यांचा? त्यांचा कारभार चांगला होता. होता. आता काय वाटतंय नगराध्यक्ष पदाला ते न्याय देऊ शकतील का? बघूया आता चाललाय प्रयत्न आपण. काय ते माणसाच्या यावर राहिलं पण आपण जर मुलगुंडे दादाकडे आहे. काय वाटतंय तुम्हाला आता म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ईश्वरपूर शहर तसं डेव्हलप होणार का? होणार की. गॅरंटेड करणार. कोण करणार? निष्कांत दादा. होय. हा.